आपल्याला काहीतरी कळलं आहे, म्हणजे विश्वस्त सूत्रांकडून आपल्याला कळलं आहे. त्यामुळे फळांचे रेट आता वाढणार आहेत 100%. पंजाब वाली संत्री आहे बघा, ही आहे ती नागपूरची आपली. आता आपण त्याच्या समोरच्या साईडला आलो, तिकडे तुम्हाला मिळणार आतमधनं पिवळा कलर आहे कलिंगडाचा. बरीच फळं आपल्याला दिसायचे आहेत. आतापर्यंत आपण देवगड हापूस बघत होतो, रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, नंतर हा एक नंबर हापूस आहे. तर आपण पण घेतलेत पेरू. आपला आवाकाडो म्हणजे आवाकाडो. मार्केटमध्ये सगळी फॉरेनचीच फळं जास्त दिसतात. इंडियन ॲपल येतात पूर्ण मार्केटमध्ये, इंडियन ॲपल आहेच नाही. 8 ते 10 आंबे बसतात. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशीला, वाशीचे APMC मार्केटमध्ये, आणि हे APMCचं फळ मार्केट आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, आपल्याला काहीतरी कळलं आहे, म्हणजे विश्वस्त सूत्रांकडून आपल्याला कळलं आहे की हापूस आंबा आला आहे मार्केटमध्ये. हो, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. आता नवीन हापूस आंबा मार्केटमध्ये यायला लागलेला आहे. आता हे सूत्रांची माहिती खरी आहे की खोटी आहे ती चेक करायला आपण आलो त्या वाशीचे APMC फळ मार्केटमध्ये. आणि आंब्यासोबतच बाकी अजून काय काय फळं आहेत, त्यांचे काय रेट आहेत, हे सर्व आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि जास्त वेळ न घालवता पटपट जाऊया आणि आंबा आला की नाही ते तर चेकच करूया, त्यासोबत बाकी कुठली फळं आहेत ते पण बघूया. चला तर मग बघा, हापूस तर नाही पण सुरुवातीला बदाम दिसलाय. कसा आहे किलो हा? 130 रुपये किलो आहे बदाम आंबा. आणि लाल, हे लालबाग ना बघा, लालबाग आहे 110 रुपये किलो. हे किलोमध्ये किती बसतील? 8 ते 10 आंबे बसतील किलोमध्ये. आणि हे बघा, हे पूर्ण क्रेड तुम्हाला घ्यायला लागतील, कारण हे काय होलसेल मार्केट आहे, फळ मार्केट APMCचं होलसेल फळ मार्केट. हे बदाम आणि लालबाग तर दिसलं आहे आपल्याला. आणि बघा इकडे ॲपल आहेत. हे कोणते ॲपल आहे? इराणचे आहे की इंडियाचे? इराणचे आहेत. बघा इराणचे ॲपल आहेत. सफरचंद कसं आहे क्रेड दादा? हे 10 kg 1000 रुपये. बघा 10 किलोचे 1000 रुपये ॲपलचे. 10 किलो ॲपल घेतले 1000 रुपयामध्ये तुम्हाला मिळतील, म्हणजे 100 रुपये किलो नाही, पण पूर्ण 10 किलो घ्यायचे. इराणचे ॲपल आहेत. आणि हा बघा, विश्वस्त सूत्रांनी जे आपल्याला सांगितलं होतं ते खरं होतं. हा बघा हापूस आला आहे. आता हा सांगतोय देवगडचा हापूस आहे. आणि हा बघा हापूस आंबा, वर्षाचा पहिला हापूस आंबा आपण बघतोय मार्केटमध्ये. आणि कसं आहे पेटी? 3000 रुपये पेटी, 4 डझन. हे बघा 4 डझनची पेटी आहे 3000 रुपयाला हापूस आंब्याची. आणि ही पेटी दादा डझन जास्त आहे ना? नाही, डझन उसमें ज़्यादा है कि सेम है? 4 डझन ही आहे? 5 डझन का बघा 5 डझनची आहे ती 3000 रुपये हापूस आंबा. देवगडचा हापूस सांगतोय 5 डझनची पण 3000ला, 4 डझनची पण 3000ला. साईजमध्ये फरक आहे. आणि हा बघा इकडे देवगडचाच हापूस आहे. आणि हा तुम्ही 1 डझन घेऊ शकता, पण हा 1200 रुपये डझन आहे. आणि हे बघा हा 2000 रुपये डझन आहे. सगळे हापूस आंबे आहेत इकडे. आणि हा सर्व देवगडमधलं विजयदुर्गचा आंबा आहे. आणि हे बघा इकडे पण आहे इराणी ॲपल. इराणी ॲपल येतात पूर्ण मार्केटमध्ये, इंडियन ॲपल आहेच नाही. आणि हे तुम्हाला आता 1150 रुपये पेटी मिळते, पण 1100मध्ये पण मिळेल तुम्हाला. आणि ही 10 किलोची पेटी असते. 10 किलोची पेटी ना, 10 किलोची पेटी असते. बघा सगळं इराणी ॲपल आहे पण. आणि हे बघा आत्ता आपण इराणचे ॲपल बघितले, पण आता हे आहे ते अफगाणी ॲपल. कलर बघितलं का? एकदम डार्क कलर आहे, डार्क चॉकलेटी. बघा डार्क ब्राऊन. हे बघा ही जाळी तुम्हाला 600 रुपयाला मिळेल. आणि याच्यामध्ये 8, 9, 10 तिन्हीपैकी कुठलेही किलो निघतील, म्हणजे 8 किलोपैकी जास्त निघतील. मिनिमम 8 किलो तर निघतीलच या जाळीमध्ये. आणि 600 रुपये ही जाळी आहे. आणि हे सर्व अफगाणिस्तानचे ॲपल आहे. आणि हे बघा आपल्या APMC मार्केटमध्ये सगळी बाहेरचीच ॲपल दिसत आहेत. आता हे वॉशिंग्टनचं आहे, म्हणजे अमेरिकेचं. हे कैसा पेटी आहे आता? 4000 रुपये पेटी आहे 20 किलोची. आणि हे सर्व USAचे ॲपल आहेत, वॉशिंग्टनचे. आणि इकडे सुरुवातीला आहे ते बघा हे टर्कीचे ॲपल आहेत. हे टर्कीचे ॲपल आहेत. हे कैसा पेटी आहे? हे 20 किलो का? बघा 18 किलोची पेटी आहे आणि 3100 रुपयामध्ये आहे. हे टर्कीचे ॲपल आहेत. बघा हे सर्व टर्कीचे ॲपल आहेत. हे बघा इकडे साऊथ आफ्रिकेचं प्लम फळ. हे 5 किलोची पेटी कशी आहे? 1350. बघा 1350 रुपयाला तुम्हाला 5 किलोची पेटी मिळेल प्लम फळाची. हे साऊथ आफ्रिकन आहेत ही फळं. आणि हे बघा हे खजूर आहेत इराणचे, अर्धा किलोचं पॅकिंग आहे. आणि हे 130 रुपयाला आहे पॅकिंग खजूरचं. आणि मार्केटचे इथे डाळिंब बघा, मोठी डाळिंब आहे, पण 160 रुपये किलो आणि किलोमध्ये मिळतील तुम्हाला. 160 रुपये किलो आहे डाळिंब. मार्केटमध्ये सगळी फॉरेनचीच फळं जास्त दिसतात आहेत. आता बघा थायलंडचं मँगो स्टिंग
मँगोस्टिन नावाचं फळ आहे, 800 रुपयाला किलो आहे बघा. असं पॅकिंग आहे त्याचं. हे थायलंडचं आहे. आणि हे ॲपल कुठले आहेत? रॉकेट ॲपल न्यूझीलंड. हे बघा, हे न्यूझीलंडचं आहे रॉकेट ॲपल. हे कसं आहे बॉक्स? 200 रुपये. हे बघा 200 रुपयाला ही 5च ॲपल आहेत, न्यूझीलंडचे आहेत रॉकेट ॲपल. आणि मार्केटच्या इकडे बाजूला तुम्हाला असं रिटेलवाले पण मिळतील किलोमध्ये घ्यायला. त्याच्याकडे बघा हे ॲपल आहेत, हे ॲपल आहेत ते 150 रुपये किलो आहेत. आणि हे कसं आहे द्राक्ष? ये वाला है 150 है, वो वाला 120. बघा हे 120 रुपये किलो द्राक्ष आहे रिटेलमध्ये, 1-1 किलो. आणि हे 150 रुपये किलो आहे काळीवाली द्राक्ष. असं रिटेलमध्ये पण तुम्हाला मिळतं आहे, रेट थोडा हाई असेल. आणि हे डाळिंब कसं आहे किलो? ये वाला 220. बघा 220 रुपये किलो डाळिंब. आतमध्ये होलसेल मार्केट, बाहेर रिटेलमध्ये हा रेट आहे. आणि इकडे बघा ड्रॅगन आहे, पण ड्रॅगन पण 2 प्रकारचे आहेत. हा जो ड्रॅगन आहे तो रेग्युलर आहे आपला व्हाईटवाला, ते कापल्यानंतर आत व्हाईट निघेल. पण त्याच्यासमोर हा बघा बाजूलाच लालवाला ड्रॅगन आहे. तर नवीन ड्रॅगन यायला लागले लालवाले. आणि हा 200 रुपये किलो आहे व्हाईटवाला, तर लालवाला 300 रुपये किलो. आणि आपला अवाकाडो म्हणजे अवाकाडो बघा 100 रुपयाला 1 पीस आहे अवाकाडोचा. 1 पीस 100 रुपये. आणि इकडे किवी पण आहे आणि 100 रुपयाचा बॉक्स आहे. आणि याच्यामध्ये 7 किवी आहेत. हे बघा 100 रुपयाला 1 आहे, 7 किवी मिळतील तुम्हाला. किवीचे पॅकिंग आहे अशी. आणि बघा इकडे 200 रुपये किलो डाळिंब आहे, जे महाराष्ट्राचं आहे. आणि राजस्थानी डाळिंब आहे ते 120 रुपये किलो आहे. तर डाळिंबामध्ये पण फरक बघा, महाराष्ट्रवाला महाग आहे, राजस्थानवाला स्वस्त आहे. इकडे बघा पेरू आहे. पेरू कशा आहे दादा? ले लो ना, कितना लेंगे? कैसा है? ये 800 रुपये का बॉक्स पेटी है. कितना आएगा पेटी में? 10 किलो पे नहीं है. किलो पे. हे बघा हे 800 रुपयाला 10 किलो पेरू आहेत, म्हणजे 80 रुपये किलोने पडतात तुम्हाला अख्खा बॉक्स घेतला तर. बघा हे रामफळ आहे, मार्केटमध्ये तुम्हाला रामफळ पण मिळतात. आणि हे बघा हे 75 रुपये किलो, हे 110 रुपये किलो. इकडे बघा इकडे स्ट्रॉबेरी आहे. ते स्ट्रॉबेरी कशी आहे मित्रा? 200 रुपये किलो. बघा स्ट्रॉबेरी आहे 200 रुपये किलो. आणि अशी पॅकिंगमध्ये पण आहे. हे पॅकिंग किती किलोचं आहे? अर्धा किलोचं. कसं ते? बघा 100 रुपयाला हे अर्धा किलोचं पॅकिंग मिळेल तुम्हाला स्ट्रॉबेरीचं. हे बघा द्राक्ष. कसे द्राक्ष? 900 रुपये पुरा पेटी. कितना किलो आहे? 9 किलो. 9 किलोची पूर्ण पेटी घ्यायला लागेल. आणि द्राक्ष बघ कुठले? तासगावचे आहेत का कुठले? नाशिकचे आहेत. बघा तासगावची द्राक्ष आहेत. आणि तासगावची द्राक्ष बघा ही लांब बघितली की कळतं. पूर्ण कॅरेट 900 रुपयाचा 9 किलो. इकडे बघा काळीवाली द्राक्ष. कसे दादा द्राक्षी? हा कसं आहे पण कॅरेट? 850 रुपयाला. किती किलोचं कॅरेट असतं? बघा 10 किलोचं कॅरेट आहे. काळीवाली द्राक्ष आहेत 850 रुपयाला. आणि बघा इकडे पेरू आहेत. हे बघा हे 80 रुपये किलोने आहे ते पेरू. आता आपण पण घेतलेत पेरू. आणि हे बघा इकडे पण आहे हापूस. हा कुठला हापूस आहे? देवगड आहे. देवगड. बघा देवगडचा हापूस. आणि कच्चे दिसत असले तरी हे पिकणार आहेत. आणि बघा इकडे पिकलेले हापूस आहेत. कसं आहे डझन? 900 रुपये डझन. हे बघा हे 900 रुपये डझन आहे. थोडेसे जरा ओव्हर झाल्यासारखे दिसत आहेत तुम्हाला. 900 रुपये डझन. आणि ते 700 वाला. हे बघा हे 700 रुपये डझन आहेत हापूस आहेत. ये लेगा तो 2200 रुपये. आणि बघा हे 2200 रुपये डझन. हा 1 नंबर हापूस आहे देवगडचा. 2200 रुपये डझन. आणि हे 900, 700, 600 अशा डझन आहेत. बघा आंबे थोडेसे तुम्हाला दिसतात का? सध्या मार्केटमध्ये असेच आंबे आहेत हापूसचे. अजून प्रॉपर हापूस आलेला नाही, पण यायला सुरुवात झालेली आहे. तसा 2200 रुपये डझन आहे. बघा इकडे F5960च्या इकडे हे असे हापूस आहेत. आणि बघा इकडे आहे गूसबरी. हे दिसतंय बोरासारखं पण नाही आहे. हे गूसबरी फळ आहे. आणि हे किती किलोचं पेटी आहे? 3 किलो. कशी ही पेटी? 900 रुपये. हे बघा 300 रुपये किलो. 3 किलोची पेटी 900 रुपयाला. गूसबरी आणि लखनौ साईडचं म्हणजे UPचं फळ आहे. रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, नंतर हे लक्ष्मण फळ पण. आणि असं काटे असतात का याला? छोटे छोटेसे बारीक बारीक ना असे काटे असे नाही, पण काट्यासारखं दिसतं असं बघा लांबून. आणि हे आहे आपलं लक्ष्मण फळ. हे कसं किलो असतं दादा? हे 800 रुपये 700 रुपये किलो. 800 रुपये 700 रुपये किलो दादा. हे बघा इकडे F88ला आलात तर तुम्हाला हे लक्ष्मण फळ पण मिळेल. आणि किलो 800 रुपये 700 रुपये. बघा रेट बघायचा. आणि हे खूप रेअर फळ दिसतं, कारण हे नॉर्मली आपल्याला सगळीकडे नाही दिसत ते फळ. लक्ष्मण फळ. सीताफळ सगळीकडे मिळतील, पण लक्ष्मण फळ नाही मिळणार. आणि बोरं कसे दादा? ही बोरं 30 रुपये किलो आहे.
30 रुपये किलो, पण पूर्ण क्रेड घ्यायची. चमेली. हा ओके, चमेली ब्रँड. कुठली आहे ती? नगरची बोर आहे ती बघा. आणि हा किती किलोचा क्रेड आहे सुद्धा? हा 20 किलोचा. 20 किलोचा क्रेड आहे बघा. 20 किलोचा क्रेड आहे. पूर्ण क्रेड घ्यायचं, 30 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि बघा इकडे पण तासगावची द्राक्षी बघा. तासगावची अशी लांब लांब दिसली ना की तासगावची द्राक्ष ओळखायची. आणि हा 900 रुपयाला क्रेड आहे 10 किलोचा, पण पूर्ण क्रेड घ्यायला लागतो आपल्याला. म्हणजे 90 रुपये किलोने मिळतात आपल्याला एक द्राक्ष. तासगावची द्राक्ष आहे बघा. पूर्ण सगळी द्राक्षच आहेत. आणि हे बघा आत्तापर्यंत आपण देवगड हापूस बघत होतो. आता हे रत्नागिरी हापूस आहे 1300 रुपये डझन. आणि कलरमध्ये फरक आहे बघा कसा. देवगडचा कलर थोडा वेगळा असतो आणि रत्नागिरीचा कलर वेगळा असतो. आणि देवगडचे पण आहेत दादा. कुठे आहेत देवगडचे? आणि हा बघा हा देवगड हापूस उघडला जातोय बघा. हा देवगड हापूस कलर बघा लगेच बदलला की नाही कलर. मला सावली दिसत असेल पण बघा कलर देवगड हापूसचा. आणि कसा डझन आहे? 1800 रुपये. हा बघा हा 1800 रुपये डझन आहे देवगड हापूस. साईज बघा हापूसची कशी आहे, एक नंबर. 1800 रुपये डझन. आणि डझन डझन मिळतात तुम्हाला. हे प्रत्येक पेटी डझनची आहे बघा. रत्नागिरी पण डझनमध्ये मिळेल आणि आपला देवगड हापूस पण डझनमध्ये मिळेल. डझन डझनची पेटी आहे. आणि मार्केटमध्ये डाळिंब पण भरपूर आहेत आणि सर्व राजस्थानी डाळिंब आहेत. आणि बघा हे सर्व क्रेडच्या क्रेड घ्यायला लागतं तुम्हाला. 120 रुपये किलोच्या रेटने आहेत. आणि हे 20-22 किलोचा क्रेड असतो, जसं वजन असेल त्याचं क्रेडचं. पण 120 रुपये किलो. हे सर्व राजस्थानी डाळिंब आहेत. आणि आपण FMCच्या फळ मार्केटमध्ये फिरतो आणि तुम्ही बघताय आपण आंबा बघितला आहे बरं का. देवगडचा हापूस. आता देवगड म्हणून सांगतायत पण कुठला माहीत नाही. पण दिसत तर देवगडसारखाच होतो. देवगड हापूस पण बघितला आहे, रत्नागिरी हापूस पण बघितला आहे. सोबत पेरू, डाळिंब, द्राक्ष आणि फॉरेनची बरीचशी फळं. म्हणजे ॲपल तर सगळे फॉरेनचेच बघतो आहे आपण. आणि अजून थोडं मार्केट आहे पुढे. थोडं नाही, बरंच मार्केट आहे पुढे. बरीच फळं आपल्याला दिसायचे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इथेच बघून लगेच स्किप नका करू. आणि पुढे कलिंगडचा रेट पण तुम्हाला कळणार आहे. बाकी अननस असणार आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, बरीच फळं आहेत पुढे अजून जे आपल्याला रेग्युलर लागतात. कलिंगडच्या गाड्या उतरत आहेत कशा. सर्व कलिंगड आहेत. ग्रीनवाले, डार्क ग्रीनवाले कलिंगड. आणि हे लाल कलिंगड तर रेग्युलर पाहिलं असेल, पण हे बघा आतून पिवळं असलेलं कलिंगड. हे कुठलं कलिंगड असतं दादा? मानगाव. हां मानगाव. बघा आतमधनं पिवळा कलर आहे कलिंगडाचा. आणि येल्लो कलरचा कलिंगड. येल्लोवाला कलिंगड तुम्हाला 30 रुपये किलोने मिळेल. जेवढं किलो भरेल तेवढं कलिंगड, पण रेट असेल 30 रुपये किलो. आणि हे लालवाला आहे ते आहे तुमचं 20 रुपये किलोने. इकडे टरबूज आहे. टरबूज हे कसं किलो आहे टरबूज दादा? हां 40 रुपये किलो. बघा 40 रुपये किलो टरबूज आहे. 5 किलो घ्यायला लागतं. हे बघा हे 35 रुपये किलो हे टरबूज आहे. ते पट्टेवालं तुम्ही बघितलं 40 रुपये आणि हे आहे तर 35 रुपये किलो टरबूज. कमीत कमी 5 किलो तरी घ्या. आणि एका 2-4 टरबूज घेतले तरी 5 किलो होऊन जाणार आहे. आणि बघा हे कवट फळ आहे. कवट बघा कवटाची फळं आहेत. आणि ही 40 रुपये किलो आहेत. पण तुम्हाला हे 5 किलो घेतले तरी तुम्हाला मिळून जातील. असं काय पूर्ण क्रेड घ्यायची गरज नाही. आणि कसं असतं बघा आतमध्ये हे कवट. बघा आतमध्ये असं असतं कवट. आणि ही 5-5 किलोमध्ये तुम्ही घेऊ शकता 40 रुपये किलोने. आणि याला इंग्लिशमध्ये वूड ॲपल म्हणतात. वूड ॲपल म्हणजे झाडाचं ॲपल. वूड ॲपल नाव आहे याला. आपण म्हणतो कवट. वूड ॲपल नाव आहे याचं. आणि बघा इकडे हे कलिंगड बघा 30 रुपये किलोने आहेत कलिंगड. आणि हे असे लाल लाल आहेत बघा. लाल लाल आतमध्ये. पण ही 30 रुपये किलोने आहेत कलिंगड. सध्या आता उन्हाळा यायला लागला त्यामुळे कलिंगडाची आवक खूपच वाढली आहे. भरपूर कलिंगड यायला लागले बघा. पूर्ण मार्केटमध्ये कलिंगडच दिसतात आता इकडे. कलिंगड, टरबूज. आणि बघा की केळी आहे तामिळनाडू साईडची 90 रुपये किलो. आणि ही पण इलायची केळी आहे तिकडचीच आहे. ही पण 90 रुपये किलो. आणि ही सर्व केळी आहेत ती किलोवर आहेत बघा. भरपूर केळी आहेत. केळीच केळी आहे सगळी 90 रुपये किलो. आणि बघा तामिळनाडूचीच केळी आहेत. इलायची केळी आहेत ना सगळी बघा. इलायची केळी आहेत. आणि ही सर्व 100 रुपये किलो केळी. तामिळनाडूची इलायची केळी 100 रुपये किलो लॉटमध्ये. किती पाहिजे तेवढी आहेत केळी. तसा आंबा अजून मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली असं म्हटलं तरी झालं. रेट बघितलं 2200 रुपये डझन आणि 1800 रुपये डझन. आणि कलिंगड मात्र भरपूर आलेले आहेत. पण ती पण सध्या इकडे 30 रुपये किलो सांगतात. बाकी कलिंगडचं मेन मार्केट अजून पुढे बाकी आहे. पण आत्ता आपण आलो आहे ते संत्री मोसंबीच्या मार्केटमध्ये. संत्री मोसंबी लॉटमध्ये असते. त्याच्या अपोजिट साईडच्या गायांमध्ये असतं. म्हणजे तो हे गाळे पाठीमागे आहेत आपल्या. दिसतात आतापर्यंत आपण जे फिरत होतो त्या गायांमध्ये. आणि आत्ता आपण त्याच्या समोरच्या साईडला आलो. तिकडे तुम्हाला मिळणार आहे संत्री मोसंबी.
ते संत्री आहे. कशी संत्री दादा? कितने रुपये किलो? 50 रुपये किलो. बघा किलोवर आहे, 50 रुपये किलो संत्री आहेत. किलोमध्ये किती बसतात? बघा 10 संत्री बसतील किलोमध्ये, म्हणजे 50 रुपयात तुम्हाला 10 संत्री मिळतील. एक अंदाज. छोट्या मोठ्या असतील तर साईज म्हणजे क्वांटिटी कमी जास्त होईल. 50 रुपये किलो आहे संत्री. आणि बघा मोसंबी आहे 30 रुपये किलो. आणि तिकडे थोडी चांगली क्वालिटी असेल ती 40 रुपये किलो मोसंबी. आणि ती संत्री आहे ती किती? 35. बघा 35 रुपये किलोने ती संत्री आहे. आणि एक सर्व संत्री मोसंबीचंच मार्केट आहे. इकडे तुम्हाला संत्री मोसंबीच दिसेल सर्व शेवटपर्यंत. बघा इकडे 80 रुपये किलोने संत्री आहे. पण तुम्ही जर पूर्ण क्रेट घेतला तर 65 रुपयाने पडेल तुम्हाला. 1300 रुपयात 20 किलोने मिळेल तुम्हाला ही संत्री. बाकी सिंगल घेतली 1 किलो तर ती 80 रुपये किलो आहे. ही पंजाबवाली संत्री आहे. बघा ही आहे ती नागपूरची, आपली नागपूर संत्री. आणि ही 60 रुपये किलो आहे पंजाबवाली संत्री. आणि इकडे आहेत त्या पपई. कसं आहे पपई दादा? बघा 30 रुपये किलो पपई आहे. मोठ्या पपई आहे. मोठी छोटी सेम रेट आहे. हाँ 40 रुपये किलो. बाकी ये सब 30 रुपये किलो वाला आहे. बघा हे सगळ्या पपई ते 30 रुपये किलोचे आहेत. आणि बघा ही पण पपई आहे 30 रुपये किलोने. 30 रुपये किलो म्हणजे कमीत कमी 5 किलो घ्या 30 रुपये किलोने मिळेल. एकाच किलो घ्यायला गेला तर 35 रुपये किलो पपई. इकडे आहेत पायनॅपल म्हणजे अननस. बघा सर्व अननस आहेत. अननस कसे आहे दादा? आणि बघा हे अननस आहेत 600 रुपये डझन. 500पर्यंत येतील. साईज बघा, ही साईज आहे. आणि हे छोटेवाले कसे दादा? बघा 300 रुपये डझन. बघा 300 रुपये डझन आहे छोटेवाले. आणि ते आहेत ते 700 रुपये डझन आहेत. बघा हे अननस साईज मोठी आहे. 700 रुपये डझन आहेत अननस. कसं आहे? आणि हे आहेत ते 800 रुपये डझन. असं वेगवेगळ्या रेट आहेत अननसचे. जशी साईज आहे तशी 800 रुपये डझन. आणि हे सर्व अननस आहेत इथे या मार्केटमध्ये. आणि आत्ता आपण आलो होते शेवटच्या कलिंगड मार्केटमध्ये. हे बघा इकडे दिसतात तुम्हाला समोर कलिंगडच कलिंगड. लॉटमध्ये कलिंगड आहेत. हे बघा आता हा कलिंगड आहे 20 रुपये किलो. हे पण 20 रुपये किलो. हाँ सब है. हे बघा हे पण 20 रुपये किलो. कुठलं पण घ्या 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि आता रेट अजून वाढणार आहे म्हणतो दादा इकडचा, कारण आता रमजान महिना येतो आहे. तर ते 20 आहे 25-30 रुपये किलो होऊन जाईल रमजानमध्ये. आणि बरोबर आहे रमजान महिना आला की रेट वाढणार आहेत फळांचे. आणि हे बघा हे कसे आहे दादा? हे कलिंगड कसं आहे? 20 रुपये किलो. बघा हे पण 20 रुपये किलो आहे. हे बघा हे पण 20 रुपये किलो आहे कलिंगड. असे लाल लाल कलिंगड. इकडे 20 रुपये रेट आहे. आणि हे पूर्ण कलिंगडचं मार्केट आहे. बघा आपण घेतलेत कलिंगड. आणि 10 किलो कलिंगड म्हणजे 10 किलो घेतली की कशी बरी पडतात. हे बघा 10 किलो. हे बघा असं वजन करून तुम्हाला मिळेल. आणि हे बघा मस्त छोटी छोटी कलिंगड आहे. आता ही 4 कलिंगड आली होती आपली 9 किलो 900 ग्राममध्ये. अजून एक कलिंगड आपण घेतो आहे. बघा कोणतं पण कलिंगड घ्या 20-20 रुपये. आणि मी आता ह्याच्याकडून घेतलं आहे कलिंगड 10 किलो. गॅरंटेड लाल निघणार गोड निघणार ना. लाल निघणार गोड निघणार. बघा गॅरंटी आहे. इकडे या कलिंगड घ्या. मानगाव काय? मानगावची कलिंगड आहेत. ओके. तर असं होतं आहे FMCचं फळ मार्केट. आज तारीख आहे फेब्रुवारीची 12 तारीख. आणि आजच्या तारखेचे रेट मी तुम्हाला सांगितले. जसं आता लास्टला आपल्याला माहिती पडले की आता रमजान येणार आहे. त्यामुळे फळांचे रेट आता वाढणार आहेत 100%. कारण रमजानमध्ये फळांचे रेट नेहमी वाढतात. जसं आता कलिंगड आज तुम्हाला 20 रुपयाने मिळालं आहे. तेव्हा आला तर 25-30 रुपयाने मिळतील. आणि हापूस आंबा ही आपल्या सूत्रांकडनं आपल्याला बातमी आली होती की हापूस आंबा आला आहे मार्केटमध्ये. ती खरी होती. पण हापूस आंबा खूप कमी प्रमाणात आहेत. आणि सध्या हापूसचे रेट तुम्हाला माहिती आहे नवीन आंबा आले की रेट एकदम आसमानी असतात. थोड्या दिवसांनी म्हणजे अजून 1.5-2 महिन्यानंतर म्हणजे एप्रिल-मेमध्ये तर लॉटमध्ये येते तेव्हा ते स्टेबल होतील. तेव्हा आपण परत येऊया मार्केटला. तेव्हा परत आपण आंब्याचे रेट वगैरे चेक करू. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला FMC फळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.